कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीकवरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, पवनसुत हनुमान महाराज की जय। समाधि हरिचे समसुखे वेन, न साधेल दानद्वैत बुद्धी, बुद्धी जय वैभवान्य नाही दूदे, एक केशवराजे सकळ सिद्धी, रिद्धी सिद्धी निधे अवगीत उपाधे, जवता परमानंदी मन नाही, ज्ञानदेवारम्य रमले समाधान, हरिचे चिंतन सर्वकाळ, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी। महायोगपीठे तटे भीमरथ्यामरं पुण्डरीकाय दातुं मनीन्द्रैः, समागत्य तिष्ठं त्वमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री गुरु चरण, ते नमस्कारो नियाता, मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे, रघुनाथाय नाथाय सीताय पदये नमः। समाधी हरीची समसुखे विण, न साधेल जान द्वैत बुद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही, ज्ञानदेवारम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी चिंतनासाठी निवडलेला अभंग हा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, सर्वांच्या जगाची माऊली असणाऱ्या म्हणजेच ज्ञानोबारायांच्या हरिपाठातील सर्वांच्या परिचयातील असणारा, हरिचिंतनात कसा असावं माणसाने आणि हरिचिंतनात माणसाला समाधान कशा पद्धतीने प्राप्त होतं याचा अभंगाद्वारे माऊलींनी विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। निहित वेळेमध्ये आपण त्यावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत।
माऊली आपल्याला जर अभंगाचा सरळ सरळ भावार्थ जर पाहायचा झाला तर माऊली सांगतात समाधी हरीची समसुखे विण. समाधी हरीची, तुमच्यामध्ये काय पाहिजे? समाधी म्हणजे सम अधिक अधि म्हणजे समाधी. समाधी शब्दाची जर संधी केली तर तुम्ही सम असले पाहिजेत. सम असले पाहिजेत म्हणजे तुम्ही त्या हरीच्या जवळ गेलेले असले पाहिजेत. म्हणून सम अधिक अधि म्हणजे समाधी. समाधी हरीची समसुखे विण म्हणजे तुम्हाला सुख आणि दुःख यामध्ये फरक, द्वैत आणि अद्वैत यामध्ये फरक नसला पाहिजे. म्हणून पुढे म्हणतात माऊली, न साधेल जान द्वैत बुद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. आणि जर तुमच्यामध्ये किती जरी बुद्धी असली, तुम्हाला किती जरी सिद्धी प्राप्त झाल्या, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, तुमच्याकडे त्या फक्त उपाध्या म्हणून प्राप्त होणार आहेत. डॉक्टर असतील किंवा बाकीचे जे असतील तर रिद्धी सिद्धी निधी म्हणजे तुमच्याजवळ किती सिद्धी प्राप्त असल्या, तुमच्याजवळ किती ज्ञान प्राप्त असलं तरी त्या तुमच्याजवळच्या उपाध्या म्हणजे पदव्या प्राप्त होणार आहेत. आजकालच्या भाषेत सांगायचं झालं तर डॉक्टर, वकील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही पदव्या घेतल्या, परंतु जवत्या परमानंदी मन नाही. तुमचं त्या परम आनंदामध्ये म्हणजेच त्या हरीमध्ये मन नसेल तर काही व्यर्थ आहे. म्हणून ज्ञानदेवारम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. सर्व काळमध्ये तुमचं हरीचं चिंतनच असलं पाहिजे. मुखामध्ये राम, मनामध्ये राम आणि हातामध्ये काम. हातामध्ये काम जरी असलं तरी मुखामध्ये राम असलं पाहिजे. कोणतेही राम घ्या, कृष्ण घ्या, हरी घ्या, कोणतंही नाम घ्या, परंतु हरीचं नाम सतत मुखामध्ये असलं पाहिजे. हरीचे चिंतन सर्व काळ म्हणजे झोपल्या, उठता, बसता, दळिता, कांडिता. म्हणूनच जनाबाई म्हणतात ना, उठता, बसता, दळिता, कांडिता. दळण दळत असताना, कांडण करत असताना सर्व काळ तुमच्यामध्ये काय पाहिजे? फक्त हरीचं चिंतन पाहिजे. असा सरळ सरळ भावार्थ, सरळ सरळ शब्दार्थ या अभंगाचा आहे. समाधी, सम अधिक अधि म्हणून समाधी. आपण काय करतो? आपल्याला आजकाल खुर्चीवर बसायची सवय लागल्यामुळं खाली सुद्धा बसणं आपल्याला फार दुष्कर झालं. तर आपले लगेच गुडघे दुखायला लागतात, पाय दुखायला, मुंग्या येतात, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला. समाधी, समाधी हा योगशास्त्रातील एक प्रकार आहे. म्हणजे आसन आहे हे एक. यम नियम, त्यानंतरचं जे यम नियमचा सर्वात शेवटची म्हणजे समाधी. मग समाधी म्हणजे काय? फक्त आसन घालून बसणं असं नाही. समाधी म्हणजे आसन घालून बसणं असं नाही. सम अधिक अधि म्हणजे समाधी. मग आपल्या प्रत्येकामध्ये सुद्धा त्या ईश्वराचा अंश आहे. आपण म्हणतो, वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, अहम ब्रह्मास्मी. माझ्यामध्ये सुद्धा ते ईश्वराचा अंश आहे. माझ्यामध्ये सुद्धा परमेश्वर आहे. परम अधिक ईश्वर, परमेश्वर. तुकाराम महाराजांनी सांगितले ना, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. माणसाचं जीवन हे आयुष्य प्राप्त झालेलं आहे, तर आपल्याला काय करायचं आहे? ती सच्चित आनंद. सत म्हणजे सत्य, चित म्हणजे चिदाकार म्हणजे तिन्ही काळामध्ये असणारा. आनंद म्हणजे आपल्याला सर्वजण आपण आनंदासाठी संसार करत असतो, म्हणजे सुखासाठी आपण संसार करत असतो. म्हणजे सर्व शास्त्र, सर्व सुख आपल्याला त्या संसारामध्ये पाहिजे असतं. परंतु आपल्याला संतांनी सांगितलंय, परम मूर्खा माझी मूर्ख, जो या संसारी मानी सुख, या संसार दुःखा एवढे दुःख अनेक नाही. आपण त्या संसारामध्ये दुःख म्हणजे सुख पाहण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु संसार दुःख एवढे दुःख कुठंच नाही. जन्माला आल्यानंतर बाळाला वाटतं की बाळ रांगत असताना किंवा चालत असताना पडलं, भिंतीला चालत असताना, तर ते आजूबाजूला अगोदर पाहतो, कुणी बघितलं नाही ना. आणि कोणी बघितलं नसेल तर मग ते रडत नाही, तसंच पुढे चालतं. आणि कोणी बघितलं, आई वडिलांनी बघितलं, तर ते मुद्दामून रडण्याचं नाटक करतं की मला आईने जवळ घ्यावं, मला वडिलांनी जवळ घ्यावं, लागलं म्हणून चल रे बाबा तुझा पैसा खाली पडला. असंच आपल्याला लहानपणीपासून सवय असते. मग तीच सवय आपल्याला पुढे लागते. शाळेत जायला गेल्यानंतर असं वाटतं की कॉलेजला गेले तर मला चांगलं सुख प्राप्त होईल. कॉलेजला गेलं तर वाटतं नोकरी लागली तर चांगलं सुख प्राप्त होईल. नोकरी लागलं तर वाटतं छोकरी भेटली म्हणजे लग्न झालं तर चांगलं सुख प्राप्त होईल. लग्न झालं तर वाटतं मुलं बाळ झाले तर चांगलं सुख प्राप्त होईल. मुलं बाळ झाले तर वाटतं त्यांचे लग्न झाले, त्यांची शिक्षण झाले तर सुख प्राप्त होईल.
त्यांचे शिक्षण झाले तर असं वाटतं आता नातवंड आले तर सुख प्राप्त होईल. म्हणजे सुखाची व्याख्या जी आपली आहे, सुख म्हणजे सुख 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 म्हणजे काय हो? सुख म्हणजे आपल्याला शब्द स्पर्श रूप रसगंध म्हणजे जे आपल्याला हवं असतं. कुणी जर माझी स्तुती केली तर मला चांगलंच वाटणार आहे, कुणी जर माझी निंदा केली तर मला अजिबात त्याच्याकडे जावं असं सुद्धा वाटणार आहे. म्हणूनच तुकाराम महाराजांनी सांगितलं, निंदकाचे घर असावे शेजारी. आपल्याच शेजारी कोणाचं घर असावं तर निंदकाचं असावं, स्तुती करणाऱ्याचं कधी नसू नये. त्यामुळं आपल्याला आपलं कळतं आपण कुठे आहोत. परंतु आपण संतांच्या विरुद्ध वागण्याचा प्रयत्न करतो. मग आता मला खूप गरमी होतीये तर मी AC मध्ये बसलो तर मला चांगलं सुख प्राप्त होईल. म्हणजे आपल्या सुखाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत प्रत्येकाच्या. शरीराला जे आनंद देणार आहे ते म्हणजे सुख आपण म्हणतो, परंतु ते सुख शाश्वत सुख नाही असं संत म्हणतात. ते सुख शाश्वत सुख नाही असं संत म्हणतात. म्हणजे प्रत्येक जीवाला 5 गोष्टी हव्या असतात. एक म्हणजे बायको, दोन म्हणजे मुलं, सरकारच सांगताय हम दो हमारे दो. 3 म्हणजे 3 रूमचा फ्लॅट किंवा 3 रूमचं घर आजकालच्या मुंबईच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर. 4 म्हणजे प्रत्येकाला 4 चाकी गाडी फिरायला पाहिजे. 5 म्हणजे काय पाहिजे? 5 गुंठे जमीन गावाकडं, म्हणजे उन्हाळ्यामध्ये जर जास्त गरमी झाली तर उन्हाळ्यामध्ये जाऊन गावाकडे आराम करायला. अशा पद्धतीनं आपल्या 5 सुखाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत प्रत्येकाच्या. परंतु माऊलींनी इथं सांगितलंय समाधी हरीची समसुखे विन. सम हा शब्द खूप वेळेस वापरलाय माऊलींनी अभंगामध्ये. समाधी या शब्दामध्ये सुद्धा सम अधिक आधी म्हणून समाधी केव्हा आपल्यामध्ये सुद्धा मी सांगत होतो की ईश्वराचा अंश आहे. मग ईश्वराचा अंश आहे तर आपण प्रत्येकामध्ये ईश्वराचा अंश पाहतो का? नाही. आपल्याला संतांनी सांगितलंय ना, आपल्याला वैष्णव जन आहेत, आपण सगळेजण विष्णुमय जग, आपल्याला सगळं जग विष्णुमय झालं दिसलं पाहिजे. परंतु आपल्याला दिसतं का? नाही दिसत ते विष्णुमय जग. म्हणजे प्रल्हादाला वाटलं की या खांबामध्ये सुद्धा देव आहे आणि खरंच त्या खांबामधून देव निघाला. म्हणजे अणुरेणू ठोकडा तुका आकाश एवढा असं म्हटलं जातं. म्हणजे अणुरेणूमध्ये सुद्धा आपली संस्कृती ती ईश्वराचा अंश पाहण्याचा आपण पाहतो असतो. मग सम म्हणजे काय? आपल्यासारखे सगळे सम आहेत, परंतु आपण समाधी कमवून करत नाही किंवा सम कधी होत नाहीत. कारण की आपल्यामध्ये अहमपणा असतो, मीपणा असतो, मी करतो. कारण की माणसाला वेदांतानुसार सांगायचं झालं तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार आहे. मग मन काय करतं? करू की नको करू, जाऊ की नको जाऊ, मंदिरात गेलो की काय करू, किंवा बसू की नको बसू मंदिरामध्ये, तर करू की नको करू, संकल्प विकल्प माया मन करत असतं. त्यामध्ये बुद्धी काय करत असते? बुद्धी ही संकल्पित करत असते, नाही मी करणारच, दर शनिवारी मी मंदिरात जाणारच, नमस्कार करणारच, हे करणारच, हरिपाठ करणारच, हे म्हणजे बुद्धीच आहे. मग बुद्धीनं ते मनामध्ये घेतलं तर काय होतं? आपलं त्या ठिकाणी चित्त लागतं आणि चित्त लागलं की मग परत चित्त लागलं की नाही मी करतो. वास्तविकरित्या ते मी करत नसतो, ईश्वर आपल्याकडून करवून घेत असतो. मग अशी ज्यावेळेस आपली बुद्धी तयार होते, परंतु मीपणा ज्यावेळेस आलो की मग मीपणा आला की मग त्या आपल्या आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला फरक जाणवायला लागतो. म्हणून माऊलींनी इथं सांगितलंय समाधी हरीची समसुखे विन. सगळ्या संतांना सगळ्या समाजाने त्रास दिला, परंतु त्या समाजाने त्रास दिल्यानंतर सुद्धा माऊलींनी सांगितलं जे खळांची व्यंकटी सांडो. म्हणजे त्या शत्रूंमधलं खळ जावं म्हणजे त्यांची शत्रुत्वपणाची भावना जावी, शत्रू नष्ट होऊ नयेत. म्हणजे त्यांचं जे मरून जावेत किंवा आपण लगेच त्यांच्या नावाने बोटं मोडतो किंवा त्याचं असं होईल त्याचं तसं होईल असं नाही. त्यांच्यातली जी वाईट भावना आहे ती चालली जावी असं संतांचं सांगणं आहे. आपलं वेगळं असतं. म्हणून समाधी या शब्दावरती सांगायचं म्हणजे आपल्याला जरी इतरांनी त्रास दिला तरी तो त्याच्या कर्माने जाणारच आहे. कर्मण्येवाधिकारस्तु मा फलेषु कदाचन असं स्वतः भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेलं आहे. परंतु आपण कर्म करत असताना अगोदर फळाची अपेक्षा धरत राहतो. म्हणजे मी जर मंदिरात गेलो तर मला हे प्राप्त व्हावं यासाठी आपण काहीतरी नवस करतो, हे करतो. ते काम्य म्हणजे काहीतरी गोष्ट प्राप्त करण्याच्या हेतूने आपण ते कर्म करत असतो. म्हणून ते कर्माचं फळ आपल्याला तसंच भेटत असतं. मग समाधी हरीची समसुखे विण. सम म्हणजे आपण त्या हरीच्या सम पाहिजेत. हरीच्या सम पाहिजेत म्हणजे आपल्यामध्ये हरी आहे. जर आपल्यामध्ये हरी आहे तर आपण त्या दृष्टीनं कर्म केलं पाहिजे. मग आपण कर्म करत असताना सर्रास आपल्याला इकडं तिकडं कोणी पाहत नाही त्या हिशोबाने आपण
कर्म करत असतो. इकडे तिकडे कोणी पाहत नाही, टाकला रस्ता कचऱ्यावर रस्ता टाकला किंवा कचरा रस्त्यावर टाकला, किंवा इकडे तिकडे कोणी पाहत नाही, चला इकडे थुंकलो, किंवा इकडे तिकडे कोणी पाहत नाही, मंदिरात अस्वच्छता केली, इकडे तिकडे कोणी पाहत नाही. म्हणजे आपण आपल्या मनाला म्हणत नाही की नाही माझ्या मनामध्ये हरी आहे तर मी त्यांच्या दृष्टीनं सगळं कर्म करणार आहे. म्हणून समाधी हरीचे समसुखे विण. सुख म्हणजे काय हो? सुख सुख म्हणतात, काय म्हणतात? सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. सुख हे जवा पाडे आहे आणि दुःख पर्वता एवढे आहे. म्हणजे हाताची पाच बोटं सुद्धा सारखी नसतात. म्हणून संसारामध्ये सुद्धा सगळं सुख असेल तर ते काय, जेवणामध्ये जर सगळंच गोड असेल तर त्या जेवणाला चव तरी काय आहे? थोडंसं तिखट पाहिजे, थोडंसं आंबट पाहिजे, थोडंसं खारट पाहिजे. सगळ्याच प्रकारची चव जेवणामध्ये असेल तर ते जेवण रुचकर वाटतं. नाही, जेवण छान झालं बरं का, कसं म्हणतो? म्हणून समाधी हरीची समसुखे विण. पण काय होतं, आपण काय करतो? दुःख आलं तरच ईश्वराला आपण चिंतन करत असतो. दुःख आलं नाही, मला हे प्राप्त होत नाही म्हणून मी ईश्वराचं स्मरण करतो, मला हे पाहिजे म्हणून ते ईश्वराचं स्मरण करतो. म्हणूनच कबीरदास महाराज सांगतात ना, सुख में सुमिरन सब करे, दुख में करे ना कोई. सुख में सुमिरन सब करे, दुख में करे ना कोई. जो सुख में सुमिरन करे, दुख काहे कोय कबीरा, दुख काहे को. दुःख में सुमिरन सब करे. दुःखामध्ये तर सगळेच जण ईश्वराचं किंवा भगवंताचं स्मरण करतात. सुख में करे ना कोई. सुखामध्ये त्याला कोणी आठवत नाही, त्याला कोणाची किंवा आपल्याला ईश्वराची आठवण होत नाही. म्हणून जो सुख में सुमिरन करे, म्हणजे सुमिरन म्हणजे भगवंताचं स्मरण करेल, जो सुखामध्ये सुद्धा भगवंताचं स्मरण करेल त्याला दुःख होणारच नाही. मग तेच माऊलींना इथं सांगायचं आहे, समाधी हरेची समसुखे विण, न साधेल जान द्वैत बुद्धी. द्वैत म्हणजे काय? दोन. द्वैत म्हणजे दोन, तो आणि मी यातला फरक आपण कळतो. मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे किंवा मी त्याच्यापेक्षा कनिष्ठ आहे, तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे किंवा तो माझ्यापेक्षा कनिष्ठ आहे. इथं मानणं म्हणजेच आपल्याला द्वैतपणा आला. मग द्वैतपणा आला तर संतांना हा द्वैतपणा नसतोच. म्हणूनच त्यांनी स्वतः देवते संत, देवते संत, निमित्त मात्र प्रतिमा. देवाचंच रूप घेऊन संत आलेले आहेत, फक्त प्रतिमा वेगळ्या आहेत, संतांची वेगळी आणि देवाची प्रतिमा वेगळी. मग त्यामुळं त्यांच्यामध्ये द्वैत भाव नव्हता. आपल्यामध्ये द्वैत भाव असतो. अहम ब्रह्मास्मी आपण म्हणतो, परंतु जन्माला येताना आपण म्हणतो कोहम कोहम आणि नंतर म्हणतो सोहम सोहम. म्हणजे कोण मी कोण मी कोण मी म्हणतो आणि नंतर तोच मी आहे हे ज्यावेळेस कळतो त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. मग न साधेल जान द्वैत बुद्धी. जर आपल्यामध्ये अशी द्वैत बुद्धी असेल म्हणजे त्याच्यात आणि माझ्यात फरक असेल तर आपल्याला परमानंद कधीच प्राप्त होणार नाही. म्हणजे समाधी हरीची समसुखे विण, न साधेल जान द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचं वैभव काय? आपल्याला 84 लक्ष योनीनंतर मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. मग बुद्धीचे वैभव, बुद्धीचं वैभव मी सांगितलं तुम्हाला की मनाचं म्हणजे काय? संकल्प विकल्प. पण बुद्धी काय करते तर संकल्प करण्याचं काम करते. नाही मी करणारच, काही जरी झालं, मला किती जरी संकट आलं, मला किती जरी दुःख प्राप्त झालं तरी मी हरीचं चिंतन सर्व काळ करणारच आहे. कारण की देणारा तोच आहे, बुद्धिदाता तोच आहे, तूच देणार आहे, तुझ्याजवळ सगळं आहे. म्हणून तेरा तुझे को अर्पण असं आपण म्हणतो. तर बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. असे या बुद्धीचं वैभव अन्य कोणालाच नाही आहे. म्हणजे इतर प्राण्यांना बुद्धी नाही आहे, मनुष्याला फक्त बुद्धी आहे. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. एका केशवराजे सकळ सिद्धी. त्या केशवराजाला सिद्धी सगळ्या प्राप्त आहेत. म्हणून तुम्ही किती रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. तुमच्याकडे किती सिद्धी असू द्या, किती रिद्धी असू द्या, किती तुमच्याकडे ज्ञान असू द्या, परंतु त्याचा काय उपयोग नाही. तुम्ही जर ईश्वरामध्ये किंवा इतरांमध्ये तुमच्यामध्ये भेद करत असाल तर तुमच्याकडे काही नाही. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले होते. 1400 वर्ष जगल्यामुळे ते म्हणजे सगळे, कुणी जरी
मृत व्यक्ती पावला आसपासच्या त्यांच्या परिसरामध्ये की कोणी येऊन त्यांच्याजवळ ते त्यांना आणून टाकायचं, ते त्यांच्या रिद्धीद्वारे आणि सिद्धीद्वारे त्याला जिवंत करत असायचे. म्हणजे यम सुद्धा त्यांच्याकडे पाहून पळून गेला होता. यम त्यांना न्यायलाच येत नव्हता, म्हणून 1400 वर्ष जगले होते. अशामुळं त्यांच्यामध्ये इतका अहमपणा आला होता, इतका अहमपणा आला होता की माझ्यासारखा ज्ञानी, माझ्यासारखा रिद्धी, माझ्यासारखा सिद्धी प्राप्त असणारा कोणीच नाही म्हणून अशा पद्धतीनं त्यांचा सगळीकडे बोलबाला होता. शेवटी यमराजाला सुद्धा, कारण की जो जन्माला आलाय त्याला कधी ना कधी मरण प्राप्त होणार आहे, हे विधी लिखित आहे. म्हणून स्वतः म्हणजे त्यांची एवढी रिद्धी सिद्धी होती की ते वाघावर बसून इकडे तिकडे जायचे. आपण वाघाचं नाव काढलं तर आपल्या त्रेधा त्रिपीठ उरते आपली. वाघाला पाहिलं तर दूरच पळायला आपल्याला होतं. म्हणून वाघावर बसून इकडे तिकडे जायचे. अशा या ज्ञानदेव महाराजांची, अशा या निवृत्तीनाथांची, अशा या सोपानदेवांची, मुक्ताबाईंची ख्याती ऐकल्यानंतर त्यांना पत्र लिहायचं ठरवलं. तर आता मी 1400 वर्षांचा, ती पोरं 11, 15 वर्षाची, 20 वर्षाची पोरं, त्यांना काय लिहावं? माननीय लिहावं की आदरणीय लिहावं की सप्रेम नमस्कार लिहावा का काय लिहावा? पत्र लिहिताना मजकूर लिहित असतात ना अगोदर, तसा सप्रेम नमस्कार, आदरणीय, साष्टांग नमस्कार, विनंती विशेष, पत्रास कारण की वेगवेगळ्या. म्हणजे आपण जर पाहिलं तर पत्राचा मायना असा असतो, किंवा जर मोठा लिहित असेल तर प्रिय XYZ, प्रिय मूल किंवा प्रिय ज्ञानदेवा, सप्रेम नमस्कार. आता प्रिय तर काय, त्यांची भेटच नव्हती झाली तर प्रियचा विषयच नव्हता. आणि ते त्यांना प्रिय कशी म्हणतील? मी रिद्धी सिद्धी प्राप्त, तुम्हाला ज्ञानदेव, म्हणजे ज्याला ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानांचा देव आहे, अशाला कसं सप्रेम नमस्कार? काय लिहावा म्हणून त्यांना पत्रात कळवणं, म्हणून त्यांनी कोरं पत्र निवृत्तीनाथांना आणि ज्ञानदेवांना पाठवून दिलं. कोरं पत्र पाठवल्यानंतर ते पाहिलं मुक्ताबाईंनी पाहिल्यानंतर त्यांनी पाहिलं की अरे बापरे. मुक्ताबाईंनी पाहिल्यानंतर त्यांनी ज्ञानदेवांकडे दिलं. हे बघा, आपल्याला जे 1400 वर्ष रिद्धी सिद्धी प्राप्त आहेत, त्यांनी रिद्धी सिद्धी प्राप्त असणारे त्या चांगदेवांनी आपल्याला कोरच पत्र पाठवलंय. आता कोरं पत्र पाठवलंय म्हणल्यानंतर ज्ञानदेव महाराजांनी मग त्यांना उपदेश पर 65 अभंग लिहून दिले. त्याला चांगदेव 65 असं म्हटलं जातं. ज्ञानेश्वर महाराजांनी जे त्यांना उपदेशपर अभंग लिहिले त्याला चांगदेव 65 म्हणतात. जसं आपण नित्य हरिपाठ करतो ते 27 अभंग आहेत, तर नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाही दृष्टी, त्याप्रमाणे त्यांनी 65 अभंग लिहून दिले. त्या चांगदेव 65. असे ज्ञानदेव महाराज कोण आहेत ते पाहण्यासाठी ते वाघावर बसून आले. आणि वाघावर बसून आल्यानंतर आता त्यांच्यासोबत त्यांचा लवाजमा काय कमी होता का? त्यावेळेस 1400 वर्ष जगलेल्या रिद्धी सिद्धी प्राप्त असणाऱ्या चांगदेव महाराजांसोबत कितीतरी योगी, कितीतरी ज्ञानी, कितीतरी मनुष्य, कितीतरी साधूजण त्यांच्यासोबत होते. त्यांच्यासोबत यायला निघाले. आळंदीकडे येतात असताना ही वार्ता वाऱ्यासारखी त्यांच्याकडे पसरली की नाही, चांगदेव महाराज भेटायला येत आहेत, चांगदेव महाराज भेटायला येतात. आता चांगदेव महाराज भेटायला येतात हे सकाळचं ऊन घ्यायला बसले होते. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ते ऊन घ्यायला भिंतीवर बसलेले असताना त्यांना ती वार्ता कळाली, ती बातमी कळाली की नाही, चांगदेव महाराज आपल्याकडे यायला लागले. आता चांगदेव महाराज यायला लागले तर ते कशाहून येत आहेत? तर वाघावून येत आहेत. वाघावून येत आहेत तर आपल्यासारखी माणसं थोडी इथं राहणार आहेत, वाघावून येणार आहेत. माणसं सगळे वाऱ्यासारखी पळायला लागली. माणसासारखी पळायला लागल्यानंतर त्यावेळेस ज्ञानदेव महाराजांनी भिंतीला आदेश दिला, चल गे भिंती. आता भिंतीला आदेश दिला हे सांगण्याचं काम काय आहे की आपण परत जड आणि ईश्वर, जड आणि मनुष्य याच्यामध्ये भेद करत असतो. ही काय भिंत तर आहे, हित काय भिंत तरी याच्यामध्ये भेद करतो आपण. म्हणजे जसा प्रल्हादाने भेद केला नाही म्हणून समबुद्धी घेता समान श्री हरी. समाधी हरीची कधी आहे? ज्यावेळेस आपल्याला सगळं समान दिसायला लागतं. म्हणून रिद्धी सिद्धी निधी, ज्यावेळेस एवढ्या सगळ्या रिद्धी सिद्धी प्राप्त असणाऱ्या त्या चांगदेवांनी पाहिलं की यांनी जड आणि मी, जड आणि ईश्वराचा भेद करायचो, मी जड आणि मानवांचा भेद करायचो, जड आणि जीवाचा भेद करायचो, सगळ्या जीवांचा भेद करायचे ना ते. मी काय रिद्धी सिद्धी प्राप्त, हे काय मनुष्य आहे. म्हणून ते स्वतः वाघावर बसून आणि बाकीचे सगळे खाली. हे म्हणजे भेदाभेद भ्रम अमंगळ त्यांच्यामध्ये तो कळाला नव्हता. द्वैत भाव त्यांना, अद्वैत भाव कळाला नव्हता, ईश्वराचा भाव कळाला नव्हता. म्हणून जड जीवाचा भेद असेल, जीव जीवाचा भेद असेल, जीव ईश्वराचा भेद असेल, असे भेद वेदांतानुसार सांगितलेले ते त्यांनी स्वतः पाळले नव्हते. ज्यावेळेस हे मोलं
पोरं भिंतीवर येत आहेत पाहून त्यांना शरण गेले आणि मग त्यांनी मुक्ताबाईंचं गुरुत्व स्वीकारलं आणि मुक्ताबाईंच्या गुरुत्वानंतर मग मुक्ताबाई ज्यावेळेस मुक्त झाल्या म्हणजे त्या अंतर्धान पावल्या, त्यांच्या नंतर मग पुंतांब्याला यांनी आपल्या चांगदेव महाराजांनी समाधी घेतली. म्हणजे ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांची समाधी झाली त्यांच्यानंतर सोपान काकांची समाधी झाली. सोपान काकांच्या समाधीनंतर मुक्ताबाईंची समाधी, म्हणजे त्या समाधी नाही आहे मुक्ताबाईंची, त्या अंतर्धान पावल्या. आपण मुंगी उडाली आकाशामध्ये वाचला असेल, ऐकला असेल, पाहिला असेल. आणि त्यानंतर मग ज्यावेळेस पुंतांब्याला यांनी समाधी घेतली म्हणजे सांगण्याचं प्राप्त म्हणजे काय, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. तुमच्याजवळ रिद्धी असेल, सिद्धी असेल, निधी असेल तर ती काय असणारे, अवघीच उपाधी असणारे. तर रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. आपल्याजवळ रिद्धी असू द्या, सिद्धी असू द्या, त्या काय उपाध्या प्राप्त होणार आहेत. चांगदेव महाराजांना उपाधी प्राप्त झाली होती की 14 वर्ष यम सुद्धा त्यांना न्यायला घाबरत होता. म्हणून रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही. ईश्वर म्हणजे काय, परम आनंद आहे. त्या परमानंदामध्ये मन नसेल तर काही नाही हो. स्वतः भगवंतांनी सांगितलंय ना, अनन्यश्चिंतयन्तो मां ये जनान् पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो माझं कोणी अनन्य भावनेने मला स्मरण करेल ना, त्यांचं योगक्षेम सगळं हरण करण्याचं, दुःख दारिद्र्य हरण करण्याचं काम मी करणार आहे. म्हणूनच स्वतःच्या सखा असणारा म्हणजे त्यांचा मित्र असणारा जो सुदामा होता, त्यांनी त्यांचं स्मरण केलं म्हणून सुदामाला सुद्धा त्यांनी त्याचं संचित जरी वेगळं असलं तरी संचित बदलून टाकण्याची भगवंतानी कृपा त्याच्यावरती केली. म्हणून आपलं असं स्मरण असलं पाहिजे. स्वतः भगवंताने सांगितलंय, अनन्यश्चेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. जो माझं कोणी अनन्य भावनेनं कोणी माझं स्मरण करेल ना, त्याला मी सुलभरित्या प्राप्त होणार आहे. आता अनन्य म्हणजे काय, मीपणा सोडून, देहभान सोडून जो कोणी माझं स्मरण करेल त्याला मी प्राप्त होण्यामध्ये सुलभता प्राप्त करणार आहे. म्हणून रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही. तुमचं मन नसेल ना तर तुमचं काही होणार नाही. म्हणूनच तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं ना आपल्याला, गोविंद 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 मना लागली या छंद, मना लागली या छंद. मन गोविंद ते काया, मन गोविंद ते काया. भेद नाही देवातया, भेद नाही देवातया. गोविंद 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 मना लागली या छंद. मन गोविंद ते काया. माझी काया जे आहे तेच मन आहे आणि तेच गोविंद आहे. मन गोविंद ते काया, भेद नाही देवातया. त्याच्यात माझ्यात भेदच नाही हो. भेद भ्रम अमंगळ, कोणाही जीवाचा न घडो मत्सर. वर्म सर्वेश्वर असं कितीतरी प्रमाण आपल्याला सांगता येतील. म्हणूनच रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही. तुमचं मन नसेल ना तर तुमचं काही व्यर्थ आहे सगळं. म्हणून ज्ञानदेवा रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेवा रम्य. आपल्याला एखादी गोष्ट, निसर्ग जर पाऊस पडला आणि सगळीकडे फुलं फळं असतील, सगळीकडे पाऊस असेल, तो निसर्गाचा आपल्याला आविष्कार असेल तर आपण म्हणतो काय रम्य वातावरण आहे. म्हणून ते रम्य म्हणजे काय, ज्यावेळेस आपलं मन त्या ईश्वरामध्ये लागेल. ज्ञानदेवा रम्य रमले समाधान. समाधानी वृत्ती कधी असते, ज्यावेळेस त्याला संकल्प विकल्प दुःख आणि सुख सगळं समान वाटायला लागतं त्यावेळेस तो समाधानी असतो.
आपण समाधान कशात आपल्याला समाधान लवकर प्राप्त होत नाही, कारण की आपली तृष्णा, आपली भूक लवकर भागत नाही, म्हणून आपल्याला समाधानी वृत्ती प्राप्त होत नाही. म्हणून समाधान ही पुढची पायरी आहे. म्हणून ज्ञानदेवारम्य हरीचे चिंतन सर्व काळ, ज्यावेळेस काळामध्ये कराल त्यावेळेस तुमच्यामध्ये हे सगळं समाधान प्राप्त होईल. म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणून मुखामध्ये सतत हरीचं नाम असलं पाहिजे, मुखामध्ये सतत हरीचं चिंतन असलं पाहिजे, मनाने सतत हरीचं चिंतन केलं पाहिजे. त्यावेळेस आपल्याला तो हरी प्राप्त होणार आहे. तर चोखोबा आहे, चोखा मेळा कुठं प्राप्त झाले होते? सतत हरीचं चिंतन करत होते. विठ्ठल 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 विठ्ठल, चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग. आमच्यासारखं चंदनाचं अंग आणि त्याच्यामध्ये आम्ही कोणीच हीन नाही हो. उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखो निया. तुमचा भाव कसा आहे तो फक्त भगवंत जाणत असतो. भक्तांचा भाव हाच स्वधर्म आहे त्याचा फक्त. निर्धार हे वर्म. म्हणून आपला भाव कसा आहे भगवंतामध्ये, त्यांनी नवस केला तो असं बसला, त्यांनी तसं केलं म्हणून आपण तसं केलं. सबसे बडा है रोग क्या कहेंगे लोग. आपण म्हणतो की मला भावानी केलं किंवा बहिणीने केलं किंवा त्याने असं केलं तर मी तसं करणार आहे, असं काही नाही. प्रत्येकाच्या कर्मानुसार त्यांची फळं प्रत्येकाला प्राप्त होणार आहेत. आपलं कर्म कसं आहे, आपल्या कर्मामध्ये आपलं मन कसं आहे, भाव कसा आहे. भाव शुद्ध असावा फक्त माणसाचा. शुद्ध भाव असला की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती. तुकाराम महाराजांनी असे कितीतरी संतांनी आपल्याला शुद्ध भावाने कसं करायचं कर्म ते सांगितलेलं आहे. आणि आपल्याला काही संतांचं कर्म किंवा संतांचे विचार पाहायला जास्त दूर जाण्याची गरज नाही. गाथा काय, ज्ञानेश्वरी काय, सगळं आपल्या जवळ आहे. फक्त ते आपण ओपन करून आपल्या भावनेनं चित्त शुद्ध करारे किंवा मन प्रसन्न कसं असावं हे सगळं संतांनी सांगितलेलं आहे. फक्त मनामध्ये आपला भाव असला की आपल्याला तो ईश्वर प्राप्त होणार आहे. हेच अभंगाचं सार आहे. म्हणून समाधी हरीची समसुखे विण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवघे चौभाती, उपाधी जवत्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवारम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. असं या हरीचं चिंतन आपण एकदा सगळ्यांनी एकदा गोड मुखामध्ये नामाने करूया आणि आपल्या प्रवचनाची सेवा आज संपन्न करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. समाधी हरीची समसुखे वीण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव ज्ञान आहे तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधे अवघेच उपाधे, जवत्या परमानंदे मन नाही. ज्ञानदेवारम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. बोला हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. कुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.
पवन सुत हनुमान महाराज की जय, सब संतन की जय।